नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. मी सतेज निमकर आणि आपलं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज पुन्हा एकदा मी निघालो फिरण्याकरिता आणि आज माझ्यासोबत बघा कोण आहे, स्वरा. आज पार्थ सोबत नाही आहे, स्वरा असणार आहे सोबत माझ्या. पाचचे परीक्षा चालू आहे, त्यामुळे परीक्षा अजून संपायला 4-5 पेपर बाकी आहेत. स्वराची परीक्षा आटपलेली आहे, त्यामुळे आता स्वरा बोली कुठे जाऊया आपण. तर आज शनिवार आहे, मला पण सुट्टी आहे. त्यानिमित्त आम्ही निघालो तर महाप्रयागला जाण्याकरता निघालो. तर मध्ये रस्त्यात वेगवेगळ्या ठिकाणी देवदर्शन करत मग महाप्रयागला जायचं आहे आपल्याला, शंकर मंदिरामध्ये. आम्ही सुरुवातीला तिथं पनवेलला झालो. पनवेल गायमुख आपण गेलेलो 3-4 वर्षापूर्वी गायमुखला. तर तिकडनंच आता पुढे जायचं आहे. मग चला तिथनं जाऊया आपण गायमुखकडे. बघा मित्रांनो, आता आम्ही गायमुख येथे पोचलो आहोत पनवेलीला. वरती एक एअरपोर्ट आहे, एअरो विलेज, तिथे पण जाऊन आलो. पण तिथं आतमध्ये फक्त बघण्यापुरतं सोडलं आम्हाला नावपट्टी. आणि आता पनवेलीला आलो आहे. माझ्या मागं दिसते गायमुख आणि वरच्या बाजूला देवीचं मंदिर आहे, काळंबा देवीचं, पण ते बंद आहे मंदिर. आम्ही विचारलं इथं. तर आता आम्ही पुढे चालू आहोत चांदोऱ्याच्या दिशेने. तर दाखवतो तुम्हाला गायमुख. इकडे बघा गाडी आम्ही लावलेली आहे पण गायमुखच्या बाहेर, आणि समोरच बघा गायमुख दिसते. तिथे माणसं जरा पाणी वगैरे भरतात, आंघोळी करतात. तर जाऊन आलो आम्ही. आणि बाजूने जो रस्ता वर गेला आहे तोच देवीच्या मंदिराकडे गेला आहे. वरच्या बाजूला मंदिर आहे काळंबा देवीचं. रस्ता एकंदरीत आहे. इथलं झालेलं बघून आपलं आता पुढे आम्ही चाललेलो आहोत. चांदोऱ्याकडे चालू आहोत आम्ही. पुढे मग भीमादेवी पेठकडे जाणार आहोत. तिथून पुढे मग आपल्याला. तर चला निघूया दीदी, जायचं का? तर मित्रांनो बघा, गायमुखवरून आम्ही निघालो आणि तळेगाव मार्गे साई येथे आलो आहोत आता. आणि साईला एका हॉटेलमध्ये नाश्ता करण्याकरिता थांबलेलो आहोत. इकडे बघा, स्वराने नाश्त्यामध्ये घेतलेला आहे मिसळ पाव, आणि मी देखील इकडे नाश्त्यामध्ये रस्सा वडा आणि पाव घेतलेला आहे. तर चला पटापट नाश्ता करूया आणि पुढे निघूया. तर बघा मित्रांनो, आता साईवरून आम्ही नाश्ता करून निघालो आणि आता चांदोरी गावात आलेलो आहे. चांदोरी गावातील हे स्वयंभू शिवमंदिर आहे. तर या मंदिरात पण आपण साधारण मागे 3-4 वर्षापूर्वी गोरेगावला जाताना आलेलो. आज पुन्हा एकदा योग आलेला आहे मंदिरात येण्याचा. चला ते जाऊया मंदिरामध्ये. तर बघा, मस्त एकदम जांभ्या दगडामध्ये पूर्ण मंदिर बांधलेलं आहे. बाजूने कंपाऊंड आहे. हा रस्ता जो आहे तोच पुढे, आता या बाजूने आम्ही आलो या रस्त्याने साईवरून. पुढे रस्ता मसळा शिवजनकडे गेला आहे. हा जो रस्ता आला आहे आतमध्ये तोच रस्ता पुढे गोवेलवरून गोरेगावकडे गेलेला आहे. या रस्त्याने आम्हाला जायचं तर पुढे भीमादेवी पीठकडे. आणि मंदिराच्या बाजूलाच बघा एक मोठा तलाव आहे. मागच्या वेळी आपण आलेलो तेव्हा साधा तलाव होता फक्त, आणि आता जरा व्यवस्थित पूर्ण दगडाने बांधलेलं आहे. बाजूने देखील असं मातीचा भराव टाकले, म्हणजे बहुतेक वॉकिंगसाठी वगैरे असं बनवण्याचा विचार दिसतोय. बऱ्यापैकी काम केलं आहे. आणि तलावात पाणी देखील भरपूर आहे. आता एप्रिल महिना, मे महिना जवळ तरी पण पाणी भरपूर आहे. पावसाळी थोड्या दिवसात. तर चला आपण मंदिरात दर्शन घेऊया आधी. बघा मंदिरात कडी आहे आणि स्वराने आता दरवाजा उघडलेला मंदिराचा, आणि तो मंदिरात प्रवेश करत होता मी. मस्त मंदिर आहे बघा. लाद्या देखील आतमध्ये मस्त लावले एकदम सुंदर. सुरुवातीलाच एक नंदी आहे. तर नंदीचं दर्शन घेऊया. गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला बघा गणपती बाप्पाची मूर्ती आहे, आणि गाभाऱ्याच्या डाव्या बाजूला देखील अजून एक मूर्ती आहे, बहुतेक विष्णूची मूर्ती असावी. आणि चला आता गाभाऱ्यात जाऊया. तर बघा, पायऱ्या उतरून खाली गाभाऱ्यामध्ये प्रवेश करायचा आहे. आणि गाभा देखील सुंदर आहे. दगडी शिवपिंडी आहे. बघा गाभारा कसं आहे. वरच्या बाजूला बघा कळस मंदिराचा, समोर आरसा आहे. चला पटकन दर्शन घेऊया. हर हर महादेव, बम बम भोले. तर मित्रांनो, चांदोऱ्याच्या स्वयंभू शिव मंदिरातून आता आम्ही पुढे निघालो आहोत. आता गोवेलीच्या पुढे आलेलो आहोत. खामगावकडे जाणाऱ्या रस्त्याला आहोत. खामगाव आता थोड्या अंतरावर आहे. आणि तिथूनच पुढे मग हे आपलं भीमादेवी पीठ आहे, म्हणजे देवीचं मंदिर. तर साधारण एका अर्धा तासाच्या आत आम्ही देवीच्या मंदिरामध्ये पोहोचू. चला जाऊया पटापट. छोटा रस्ता आहे इथे, आणि पुढे गेलो तर मेन रोड चालू होणार आहे. गोरेगाव मसळा जो रस्ता आहे त्याला आम्ही भेटू. मग पुढे खामगाववरून भीमादेवी पीठ. चला निघूया. तर मित्रांनो बघा, आता आम्ही भीमादेवी पीठ येथे पोचलेलो आहोत. गाडी लावली आम्ही, आणि इकडं माझ्या मागच्या बाजूलाच भीमादेवी पीठ दिसतंय मंदिर. इथं वर पायऱ्या चढून आतमध्ये जायचं आहे. आतमध्ये मंदिर आहे देवीचं, सुंदर मंदिर आहे. या अगोदर पण आपण येऊन गेलो आहे भरपूर वेळा. आज पुन्हा एकदा स्वरासोबत आलो आहे. इकडे बघा स्वरा
गाडी उभी आता चला मंदिरात जायचं आहे. चल दीदी जाऊया मंदिरात. चला परत दर्शन घेऊया मग पुढे महाप्रळकडे जायचं आपल्याला. तर मित्रांनो पायऱ्याच चढून वर आल्यानंतर वर समोर भीमादेवीचं मंदिर आहे आणि मंदिर आणि ते समोर प्रवेशद्वाराजवळ दोन्ही बाजूला असे सिंह आहेत मोठे आणि प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला एक गणपती बाप्पाचं छोटं मंदिर आहे. हे वाईकडं मंदिर आहे. तर दर्शन घेऊ आपण गणपती बाप्पाचं. आणि समोरच गणपती बाप्पाच्या समोर एक पिंडी आहे. कासव आणि नंदी असे छोट्याच्या मूर्त्या आहेत. आणि डाव्या बाजूला प्रवेशद्वाराच्या एक मारुतीचं मंदिर आहे छोटं. तर तिथं पण दर्शन घेऊया आपण मारुतीच्या मंदिरामध्ये. वगैरे स्वरा आलेलं आहे. चला फुलं घालूया आपण. सुंदर मंदिर आहे मारुतीचं. प्रवेशद्वारातून आतमध्ये आलो आणि समोर मंदिर आहे देवीचं, भीमादेवी पीठ. चला आतमध्ये जाऊया. तर मित्रांनो भीमादेवीच्या मंदिरामध्ये दर्शन झालेलं आहे आमचं. पण आता आतमध्ये शूटिंग करायला बंदी घातलेली आहे, त्यामुळे आतमध्ये शूटिंग करता नाही आली. यापूर्वी परवानगी होती पण आता मंदिरामध्ये शूटिंगला बंदी असल्यामुळे आतमध्ये दर्शन फक्त आम्ही घेतलं. पूर्ण त्यांनी पुजारी होते त्यांनी पूर्ण फिरवलं मंदिर आतमध्ये. गाभारा आणि आजच्या बाजूच्या मूर्ती. आणि आता बाहेर आलो बघा, बाहेर मागच्या बाजूला आलो मंदिराच्या. पूर्ण अशी गोल झाड आहेत आंब्याची वगैरे. जरा इथे एक फेरी मारूया आणि निघूया पुढे महाप्रळला जायला. तर चला मित्रांनो आता भीमादेवी पीठातून आम्ही निघत आहोत पुढे जाण्याकरता महाप्रळच्या दिशेने. तर इथून पुढे आंबेत आणि पुढे महाप्रळ अर्धा तासात पोचू आम्ही महाप्रळला, जवळ आहे. आता भीमादेवी पीठातून आम्ही आंबेच्या दिशेने निघालो आहोत. हा रस्ता पुढे गेला आंबेडकर आणि खालच्या बाजूला आंबेचा पूल दिसतो. असं आपल्याला तिकडे जायचं आहे. खाडी दिसते म्हणजे सावित्री नदी. तो आंबेचा पूल मोठा आणि तो पुढे रस्ता गेला आहे महाप्रळच्या दिशेने, महाप्रळ मंडणगड दापोलीकडे. तर बघा आता आम्ही पोचलो आहोत आंबेच्या पुलावर. बघा आंबेचा सावित्री नदीवरील पूल. त्या बाजूने मुंबई गोरेगावून गाडी येते. इकडे महाप्रळ मंडणगड दापोलीकडे जाणारा रस्ता आहे. आणि खाडी बघा इकडे खाली नदी दाखवली. तर बघा हे समोर दिसते सावित्री नदी. महाडहून येते, महाबळेश्वरला उगम पावते आणि महाडहून अशी पुढे या बाजूला बाणकोटकडे समुद्रात अरबी समुद्राला जाऊन मिळते. काही आत्ता 2-3 वर्षापूर्वी आंबेचा पूल पुन्हा एकदा चालू झाला. अगोदर बंद होता, भरपूर दिवस दुरुस्तीचं काम चालू होतं. त्यावेळी इथून खालच्या बाजूने जंगल जेटी असायची, या बाजूने पलीकडे या बाजूला यायला बंदरात यायला. त्यातून ST वगैरे सर्व गाड्या जायच्या. तिथं साधारण 2-3 वर्ष जवळ आंबेचा पूल हा बंद होता. आता पुन्हा एकदा चालू झालं दुरुस्तीकडून, व्यवस्थित चालू झालेलं. चला आता आपण इकडे पुढे बंदरात जाऊया, खाली पुढे जाऊ. तर बघा मित्रांनो आता महाप्रळ बंदरामध्ये आम्ही आलेलो आहोत. आणि हा समोर दिसतो बघा आंबेचा पूल. त्याच पुलावरून आता आम्ही आलो इकडे. पलीकडचा रायगड जिल्हा आहे आणि ह्या बाजूला रत्नागिरी जिल्हा आहे. दोन्ही जिल्ह्याच्या मधून ही नदी गेलेली आहे, सावित्री नदी. आणि आता रत्नागिरी जिल्ह्यात आपण आलो आहोत. तर आता पुढे इकडे महाप्रळकडे जायचं आहे आम्हाला. तर चला जाऊया बघा. ही सावित्री नदी मस्त शांत एकदम. तर मित्रांनो आता महाप्रळ येथे आम्ही आलेलो आहोत. महाप्रळ येथील विठोबा रखुमाईच्या मंदिरात आलो आहोत. किंवा समोर विठोबा रखुमाईचं मंदिर आहे. साळीवाडा, महाप्रळ साळीवाडा येथे समोर विठोबा रखुमाई, श्रीकृष्ण आणि साईबाबांची मूर्ती आहे. तसंच आता मंदिराच्याच हॉलमध्ये या बाजूला एक हनुमानाची देखील मूर्ती आहे. त्याचं दर्शन घेऊन जायला आमचं. तर आम्ही पुढे अजून थोडं गेल्यावर डोंगरावर शंकराचं मंदिर तिथं आलो. महाप्रळ येथील साळीवाडा येथील विठोबा रखुमाई मंदिरामध्ये दर्शन घेऊन आता आम्ही पुढे थोडं आलेलो आहोत. आणि इकडे मागच्या बाजूला स्वयंभू अप्रेश्वर शंकर मंदिर आहे. शंकराचं मंदिर आहे वरच्या बाजूला. तर थोड्या पायऱ्या आहेत, त्याने वर चढून जायचं आहे. वर मग शंकर मंदिर आहे. तर चला वरती आता जाऊया दर्शन घ्यायला. मंदिराच्या समोर जेव्हा पायऱ्यांच्या तलाव आहे इकडे, भरपूर पाणी येतात. आता पूर्वी तो साधा होता, छोटा तलाव. छोटं म्हणजे मोठंच आहे, फक्त साधं होतं, व्यवस्थित बांधून होतं. आता व्यवस्थित गोल बांधलेलं आहे. चालण्यासाठी रस्ता वगैरे, बाजूने ट्रॅक आहे, वॉकिंग ट्रॅक, चांगली सुधारणा केली आहे. चला आता आपण शंकर मंदिरामध्ये आधी दर्शन घेऊया. वर जाऊन पायऱ्या चढत आपल्या वर जायचं. पायऱ्या चांगल्या बांधल्या आहेत, सुस्थितीतील पायऱ्या आहेत. मंदिराचं देखील काम चालू आहे, पूर्ण अजून झालेलं नाही आहे. बऱ्यापैकी मोठं मंदिर बांधलं आहे. पहिलं लहान होतं मंदिर, आम्ही लहानपणापासून यायचो इथे. छोटं मंदिर होतं लहान. आता बऱ्यापैकी मोठं मंदिर बांधलेलं आहे. सर्व आजूबाजूच्या वाड्यांचं मिळून एकत्र मंदिर आहे शंकर मंदिर. चांगलं मंदिर बांधलं आहे. तर बघा वर पायऱ्या चढून आलो आम्ही. समोरच तुळशी वृंदावन आहे एक मंदिराच्या समोर. सुंदर कमळाच्या आकारातील तुळशी वृंदावन आहे. आणि समोर हे मंदिर. चला आतमध्ये जायचं आपल्या मंदिराच्या. मंदिरात प्रवेश करताना ही सुरुवातीला एक घंटा आहे आणि दरवाजातून आपण आतमध्ये प्रवेश करतो.
प्रवेश केल्यानंतर हा इथे एक दगडी नंदी आहे. थोडं पुढं आल्यानंतर इकडे एक गणपतीची मूर्ती आहे. ते श्री चंडिका देवी, त्या बाजूला आहे श्री जाखमाता देवी आणि श्री कालेश्री देवी. तसंच गाभाऱ्याच्या ह्या बाजूला देखील एक देवीची मूर्ती आहे दगडी. आणि हा गाभारा आहे. गाभाऱ्यामध्ये एक सुंदर शिवपिंडी आहे. थोड्या पायऱ्या 5-6 पायऱ्या उठून खाली यावं लागतं. इथे सुंदर ही शिवपिंडी आहे. बाजूला तांब्याचा नागोबा आहे आणि पाणी, कलशातलं पाणी पिंडीवर चालू आहे. सारखे सुंदर हा गाभारा बघा. वरच्या बाजूला देखील कळस सुंदर आहे. मंदिराच्या वरच्या बाजूला देखील पायऱ्या जाण्याकरता वर गोल पूर्ण गॅलरी बांधलेली आहे. आपण बघूया जाऊन वरती पायऱ्याने. सुंदर पायऱ्या बांधल्यात. तर अशा प्रकारे वरून पूर्ण एक गोल प्रदक्षिणा मारून आम्ही पुन्हा खाली आलेलो पायऱ्याने. दर्शन सुंदर झालेलं आहे मंदिरात. तर बघा मित्रांनो, शंकर मंदिरामध्ये दर्शन झालेलं आमचं. जरा तिथं मंदिरामध्ये आम्ही बसलो खुर्चीवर. स्वरा आणि मी सुंदर दर्शन झाले. सर्व दर्शन व्यवस्थित झालं आमचं प्रवासाचं. एक दर्शन करत आलो आम्ही पनवेल गावापासून. तिथं देवीचं मंदिर बंद असल्यामुळे तिथं दर्शन नाही झालं. तर बाकी पुढे सर्व दर्शन झाले व्यवस्थित. भीमादेवी पीठ वगैरे. जरा तिथं बसतो 5 मिनिटांनी मग निघतो आम्ही परतीच्या प्रवासाला. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तर आपण इथेच संपूया. आवडलं तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.